अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावा। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो। आपल्या आयुष्यात जर आपले गुरुच नसते तर आपल्या आयुष्यात काय झालं असतं? संपूर्ण अंधकार असं आपलं आयुष्य झालं असतं। आणि त्याच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपलं पण त्यांच्याप्रती आपण गुरुंना खूप काही देणं लागतो। महाराजांनी जे काही आपल्याला दिलं आहे ते या जन्मातही आपण त्यांची परतफेड करू शकत नाही। म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सांसारिक अडचणी प्रचंड असतात। प्रचंड मनुष्य हा प्रचंड अडचणीतून जात असतो। म्हणून ज्या काही इच्छा असतील, अडचणी असतील त्या महाराजांना तरी वारंवार सांगू नका, कारण ते सगळं जाणत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 21 दिवसांचं पारायण करायचं आहे। तर 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे। किती सुंदर मुहूर्त आहे बघा, की गुरुवारी गुरुपौर्णिमा आली आहे। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपल्या गुरुप्रती हा दिवस आहे। तर आपल्याला या निमित्ताने 21 दिवसांची महाराजांची सेवा करायची आहे। आता 21 दिवसांची सेवा म्हणजे सेवा कधी सुरू करायची? तर ही सेवा 20 जूनला सुरू करायची आहे। लक्षात घ्या, 20 जून ते 10 जुलै असा 21 दिवसांच्या कालावधीमध्ये ही सेवा तुम्हाला करायची आहे। आता प्रचंड असंख्य तुमचे प्रश्न आहेत, पण त्यांचे पण उत्तर मी देणार आहे। सेवा कुठे, केव्हा, कधी, कशी करायची याबद्दलची माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी तर आपण सेवा काय करायची तर ते बघूया। तर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं हा ग्रंथ म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे। जे कोणी या ग्रंथाचं पारायण करत असतं, अतिशय साधा सोपा ग्रंथ आहे, पण तेवढाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी हा ग्रंथ आहे। जे कोणी या ग्रंथाचं पारायण करत असतं त्याचे आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या असंख्य कोटीच्या अडचणीसुद्धा या पारायणाने आपल्याला शक्य होतात। तर आपल्याला 21 दिवस या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। बघा, ज्यांच्याकडे दिंडोरीपर्यंत ग्रंथ असेल त्यांनी तो ग्रंथ वाचावा। ज्यांच्याकडे दुसरा कुठला ग्रंथ असेल त्यांनी तो ग्रंथ वाचू शकतात। रोज आता म्हणजे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत, ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी पुन्हा मी माहिती तुम्हाला सांगते। बघा, 1 ते 21 अध्यायाचं पारायण आहे। तर बघा, 1 ते 21 अध्याय जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होतो। म्हणजेच काय, 1 ते 21 अध्याय आपण पूर्ण जेव्हा वाचतो तेव्हा आपलं एक पारायण होतं। असं तुम्हाला 21 दिवस संपूर्ण पारायण पठण करायचं आहे। म्हणजे आज माझा पहिला दिवस आहे तर मी 1 ते 21 अध्याय पठण करणार। 1 ते 21 अध्याय पठण केल्याने माझं संपूर्ण पारायण होतं। असं तुम्हाला 21 दिवस हे पारायण करायचं आहे। त्याचबरोबर आता ही तुम्ही सेवा करू शकता। त्याचबरोबर 11 माळी 21 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राच्या किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता। तुम्ही नामस्मरण करू शकता। ही झाली दुसरी। रोज सकाळी त्याच्यासोबतच रोज 11 वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। म्हणजे तुम्हाला 21 दिवस 11 वेळा तारक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे। थोडक्यात काय, 21 दिवस स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला 21 पारायण करायचे आहे। रोज एक पारायण या पद्धतीने। दुसरं आहे 11 माळी रोज 21 दिवस, असं तुम्हाला रोज 11 माळी जप करायचं आहे। आणि तिसरं म्हणजे रोज तुम्हाला 21 दिवस 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे। तुम्हाला 21 दिवस ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत। या तिन्ही सेवा जर तुम्ही केल्या तर तुमचं सोन्याहून पिवळं। पण मनुष्य जातीला असंख्य जबाबदाऱ्या आपल्याला काही गोष्टी करू देत नाहीत। तर याच्यापैकी जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल, किंवा फक्त 11 माळी जप केलं तरी चालेल, किंवा रोज फक्त 11 वेळा तारक मंत्र म्हटलं तरी चालेल। जसं शक्य होईल तसं तुम्हाला ही सेवा करायची। सेवा तुम्हाला समजली। आता या सगळ्यात आधी ह्याची मांडणी करायची का? तर नाही, आपल्या घरात महाराजांचा फोटो मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता। ग्रंथ हलवायची गरज नाही। हो, तुम्ही तुमचं वाचून झालं की ग्रंथ जागेवर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी परत तो ग्रंथ घ्या आणि मग तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता। जर तुमच्या आयुष्यात जर संकट, अडचणी, दुःख असतील तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागेल। पुन्हा सांगते, पहिल्या दिवशी संकल्प करायचा। आता 1 ते 21 दिवसांमध्ये मासिक धर्म येतो। फार कमी महिला ज्यांच्या काही 20 तारखेच्या आधी मासिक धर्म होऊन जाईल, पण आता 90% महिलांना मासिक धर्माची अडचण आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 4-5 दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। आता जर 20 तारखेला आपल्याला सेवा करायला सांगितलं आहे, मग तुम्ही उद्यापासून सुद्धा सेवेला सुरुवात करू शकता। तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा कधी बघत आहात तेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करा।
मी तर काही जण म्हणतील की मी आज व्हिडिओ बघितला आहे किंवा 22 तारखेला हा व्हिडिओ बघितला आहे किंवा 23 तारखेला हा व्हिडिओ बघितला आहे, मग मी सेवा कधी करू? तर बघा, तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ पाहिला असेल तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता. आणि मेन म्हणजे एखाद्याच दिवशी 2 पारायण केलं तरी हरकत नाही. आता 21 पारायण आहे, ताई आम्ही एका दिवशी 2 पारायण करू का? काही हरकत नाही, पण एका दिवशी 3-3, 4-4 पारायण करू नका. तुम्ही संध्याकाळी 1, सकाळी 1 पारायण करू शकता. आता वेळेचं पण तुम्हाला सांगते. तर बघा, जर तुम्ही सकाळी पारायण करणार असेल, शक्यतो पारायणचा एक काळ ठेवावा. अगदी नाहीतर 12 ते 12:30 मध्ये सेवा नाही करायची. नंतर तुम्ही दिवस रात्र तुम्ही कधीही सेवा करू शकता, हरकत नाही. रात्री 12ला जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल, कुठलीच अडचण नाही. महाराजांची सेवा फक्त 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला करायची नाही. हा आहे पहिला नियम. दुसरं, याचं उद्यापन कसं करावं, तर या संदर्भात मी जेव्हा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ तयार करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आता संकल्प पण आपण कसं करतो ना, की देवाकडनं काहीतरी पाहिजे म्हणून आपण सेवा करतो. पण या दिवशी संकल्प करा की महाराज माझ्याकडनं 21 पारायण तुम्ही करून घ्या. माझ्या मनात काय चाललंय ते तुम्हाला सगळं माहिती आहे. रोज तेच रडगाणं काही सांगायची गरज नाही आहे. आपल्याच पहिल्याच दिवशी केंद्रात जा, नारळ खडीसाखर ठेवा. ताई आमच्या घराजवळ केंद्र नाही, मठ नाही, मंदिर नाही, हरकत नाही. घरात फक्त संकल्प करा. आता सगळ्यात आधी तर सेवेचं संकल्पयुक्त काहीच मागू नका. हे 21 दिवस त्यांच्यासाठी सेवा करा. ते आपल्याला आयुष्यभर देत असतात. संकल्प करताना स्वामींना तुम्ही सांगायचं की मी सेवा करते, तुम्ही सेवा करून घ्या, सेवेत अडथळे येऊ देऊ नका, असा संकल्प करावा. सेवेला सुरुवात करावी. आता ताई मी बेडरूममध्ये बसून वाचू शकते का? हो, तुम्ही वाचू शकता. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही सेवा केली तरी चालेल. मग माझं लहान बाळ आहे ताई, मी एका बैठकीत स्वामी चरित्र सारामृत होणार नाही, मी 2दा वाचू शकते का? हो. म्हणजेच काय, 1 ते अध्याय 21 जरी 1 ते 21 अध्याय जर मी आज जर सकाळी 11 अध्याय वाचले तर संध्याकाळी बाकीचे अध्याय वाचू शकते का? हो, तुम्ही वाचू शकता. शक्यतो ना, जेव्हा आपलं बाळ झोपतं, आपली कामं आवडतात, तेव्हा तुम्ही सेवा करा. पण अचानक झोका द्यायला उठणं किंवा कधी कधी फीड करायला उठणं या गोष्टी पण आपल्याकडनं घडतात. तर मग अशा वेळेस तुम्ही काहीच काळजी करू नका. जसं जमेल तसं तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. फक्त याला मांसाहार वर्ज्य. ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहेत त्या दिवसापासून तुम्हाला शेवटपर्यंत मांसाहार करायचं नाही आहे, म्हणजेच नॉनव्हेज खायचं नाही आहे. हा आधीचा नियम. दुसरं म्हणजे ब्रह्मचर्य पालन केलं नाही तरी चालतं. तुम्हाला तुमच्या ज्या काही असंख्य अडचणी असतील, नोकरी, संतान, लग्न कार्य किंवा ज्या काही तुमच्या XYZ स्वतःचं घर, असंख्य अडचणीवर जर तुम्ही सेवा ही केली तर तुमच्या अडचणी मार्गी लागणारच, तुमचे काम होणारच. महाराजांची सेवा करा. आणि काही नाही, महाराजांची साधी सोपी सेवा असते. तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल. उपवास करायची गरज नाही. 2 टाईम खाऊ शकता. कांदा लसूणही खाऊ शकता, हरकत नाही. फक्त ना, तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. म्हणजे आपण बघा, जेव्हा आपण एखादी सेवा करतो तर त्या सेवेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न वर्ज्य. कारण अन्नातून दोष लागत असतात. परान्न वर्ज्य करायचं आहे, म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. तुम्ही महाराजांची संकल्पयुक्त सेवा करत आहेत, दुसऱ्यांचं काही खायचं नाही. ताई 108 पारायण करत आहे तर तुम्हाला सेवा करायची गरज नाही. ज्यांची गुरुवार चालू आहे तुम्हाला 2दा पठण करायचं आहे. पण ही सेवा असते, पण ती पण सेवा असते. मग एखाद्या दिवशी म्हणून सांगते की थोडंसं 1-2 दिवस आधी केलं तर लवकर सेवा करा. 2 गुरुवार येतील, 2-3 येतील, 2-3 गुरुवार येतील किंवा 2-2, 3-3 येतील. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या आधी जर तुम्ही 2-3 दिवस आधी सेवा केली तर हरकत नाही. तुमची योग्य वेळ आल्यावर तुम्हाला व्याजासकट तुम्ही केलेल्या सेवेचं परतफेड मिळणार आहे. जोपर्यंत तुमचा कर्मभाग भोगत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होत नाही. तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळत नाही. आता समजा माझं मागच्या जन्माचं कर्मफळ 1 किलो आहे, म्हणजे माझं 1 किलोचं पाप माझ्या माती आहे. तर मी पावशेर सेवा करून माझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहेत का? नाही ना. मग त्याच्यासाठी तुम्ही सेवा वाढवा. जेवढी सेवा वाढवा तेवढे तुम्हाला तुमचं कर्मभोग कमी होतं. जेव्हा सेवा करताना अडचणी निर्माण होतात तेव्हा समजायचं की माझा खडतर प्रारब्ध आहे आणि तो कमी व्हावा म्हणून मला सेवा करायची आहे. तर तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा. तुमच्या ज्या काही अडचणी, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते महाराज नक्की पूर्ण करतील. आणि ते म्हणजे त्या प्रॉब्लेममधून तुम्हाला बाजूला काढतील, तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवतील आणि तुम्हाला जे काय हवे ते स्वामी महाराज नक्कीच देतील. तर चला, सगळ्यांनी मिळून आपल्या स्वामी सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त ही गुरुपौर्णिमा सगळ्यांनी एकदम छान, सुंदर, सगळं चांगलं होणार आहे. सगळ्यांच्या मनोकामना महाराज पूर्ण करणार आहेत. हेच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तेही या गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करतील आणि त्यांचेही काय प्रॉब्लेम्स असतील तर ते पण महाराज दूर करतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.